जय हिंद, वंदे मातरम. छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आमचं भाग्य आहे की आमचे सुभेदार मेजर साहेब रवी साहेबांचा मुलगा हवालदार पंकज रवी हे आता एवढ्यात मागं 1-1.5 महिन्यापूर्वी जे सिंदूर ऑपरेशन झालं त्याच्यामध्ये यांनी पठाणकोटमध्ये सहभाग घेतला होता. आणि देवाच्या कृपेने सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही 7 ते 8 ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी गेलो आहे. शेवटला जवानांना इथं संभाजी महाराजांच्या समाधीसाठी यायला सुद्धा वेळ भेटत नाही, म्हणून आवर्जून आम्ही त्यांना इथं घेऊन आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवान पण ऑपरेशन सिंदूरमध्ये भाग घेतात हे सगळ्या जनतेला कळालं पाहिजे. आणि आपल्या जवानांची काय हालत आहे हे आम्ही स्वतः सांगू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेशन सिंदूर जे झालं त्याच्यामध्ये प्रत्यक्षात भाग घेतल्यानंतर तिथल्या काही किती यातना सहन करावं लागल्या. त्यांना 3-3, 4-4 दिवस अन्न पाणी भेटलं नाही. अशा स्थितीत सुद्धा जवान हा आपला तिथं ड्युटी करीत असतो. आणि तेच सांगण्यासाठी मी आपले हवालदार पंकज नाईक सरांना इथं घेऊन आलो आणि ते इथं आल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. त्याचप्रकारे आमचे गुरुवर्य सुभेदार मेजर रवी साहेबांचे पण मनापासून आभार मानतो. आणि त्याचप्रकारे यांच्याबरोबर जे काही ऑपरेशन सिंदूरमध्ये जे काही आणखीन काही जवान सुट्टीवर असतील ते पण सुखरूप पुन्हा बॉर्डर ड्युटी करण्यासाठी जावं ही ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, वंदे मातरम. जनसेवक तुकाराम ढोपळ, पुणे. जय हिंद.